नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका. मी तुम्हाला आज एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे की मक्याची कणसे कशी शिजवायची. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. पहा, आज मी आणलेले आहेत रानामधून कणसे. हे बघू शकता तुम्ही, मी कणसे असे मोडून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने अशी कणसे मोडून घेऊ शकता. हे बघू शकता, मी कुकरमध्ये आता पाणी ओतणार आहे. तुमची मक्याची कणसे किती असतील त्याप्रमाणे तुम्हाला पाणी ओतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता मी मक्याची कणसे घालणार आहे. हे बघू शकता तुम्ही, मी कशी घालत आहे एक एक. तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपं आहे, त्यामुळे तुम्ही असे एक एक घालून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी अशी सर्व मक्याची कणसे घालून घेतलेली आहेत आता कुकरमध्ये. आता आपण काय करणार आहोत, पाणी बरोबर आहे का बघणार आहोत, नाहीतर आणि थोडं पाणी आपण वाढवणार आहे ह्याच्यामध्ये मक्याच्या कणसामध्ये. आता आपण काय करूया, याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालूया. तुम्ही तुमच्या घरामध्ये कशा प्रकारे मीठ जास्त किंवा कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही मीठ घालून घ्या. आमच्या घरामध्ये मीडियम लागतं मिठाचं प्रमाण, त्यामुळे मी असं घालून घेते मीठ. आता आपल्याला चवीपुरतं याच्यामध्ये हळद पण घालून घ्यायची आहे. आपल्या चवीनुसार आपण हळद घालून घेऊया अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता याला कलर पण छान येतो आणि मक्याची कणसे खूप छान पण दिसतात. चला तर मग आता आपण याचे कुकरचे टोपण लावून घेऊया आणि ह्याच्या एक 4-5 शिट्ट्या करून घेऊया. आमच्या घरामध्ये मक्याची कणसे चांगल्या प्रकारे शिजल्यानंतरच खायला आवडतात. तुम्हाला कसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही शिजवून घ्या. हे बघू शकता तुम्ही, मी आता कुकरला टोपण लावलेलं आहे. एकदम जाम बसलेला आहे कुकर. आता आपल्याला आता एक 4-5 शिट्ट्या चांगल्या प्रकारे आपण आता ह्याच्या करून घेऊया आणि मी तुम्हाला नंतर दाखवतेच मक्याची कणसे शिजल्यानंतर कशी दिसतात ते तुम्हाला मी आणि दाखवतेच. बघू शकता तुम्ही, कुकरची शीट होत आहे, मस्त अशी कुकरची शीट होत आहे आणि आता वास पण खूप छान यायला लागलेला आहे. असं वाटते की मक्याची कणसे आता शिजलेली आहेत.